सौभाग्यवती भाग 11वा. अमरावतीला भाऊंकडे येऊन नयनला 7 महिने झाले होते. 7 महिन्यांमधला एक दिवस असा गेला नसेल ज्या दिवशी नयनला विठाबाईची आठवण झाली नसेल. त्याचे कारण म्हणजे आई भावांच्या आबोला ते प्रत्यक्षात काही बोलत नसले तरी त्यांच्या आबोला बरेच काही सांगत होता. आईच्या तसा प्रत्यक्ष आबोला नसला तरी बोलताना आपलेपणा उत्साही नसायचा. तिच्या बोलण्यातून कधी कीव तर कधी घृणा जाणवत असे. भाऊंनी 2-3 वेळा व्यावहारिक बोलणी तीही 2-3 शब्दात केली असेल. शब्दाच्या संबंधात त्याच्या विरुद्ध कोर्टात पोटगीची केस टाकाबाबत सुरुवातीला नयन त्याच्या विरोधात असली तरी तिने स्वतःपेक्षा मुलीचे भविष्य समोर ठेवून सदाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या दिवशी भाऊ नागपूरहून परतले. हातपाय धुवून ते बसले असताना आईने विचारले, भेटले का हो वकील? हो भेटले की, तुड्या स्वरात भाऊ उत्तरले. काय म्हणाले? काय म्हणणार, 6,000 रुपये फी मागतायत ते, पण पोटगी मिळेल ना? आईने विचारले. ती काय माझ्या खिशात आहे का? एवढे पैसे भरून जर तो देत नसेल तर मी काय करू? भाऊ चिडून बोलत असताना गळ्यातील एक दाणी काढत नयन म्हणाली, घ्या भाऊ, ही विकून वकिलाची फीस भरा. भाऊने झडप घातल्याप्रमाणे ती एक दाणे घेतली. माधवीच्या रडण्याने नयन भानावर आली. होय, माधवी सदाशिवच्या मरण यातनातून मिळालेले दुसरे फळ. संजीवनीच्या पाठीवर 2 महिन्यांपूर्वी माधवीचा जन्म झाला. तिच्या आगमनाचे फारसे स्वागत झालेच नाही. तिच्याकडे कुणी प्रेमाच्या आपुलकीच्या नजरेने पाहत नव्हतं. आई कर्तव्य केल्याप्रमाणे, नयन वर उपकार केल्याप्रमाणे तिचे बाळंतपण करीत होती. भाऊ तर सोडा, परंतु माधव आणि आशाही तिला बरे पाहत नव्हते. छोटी संजीवनी रडत असताना दोघेही तिच्याशी बोलत नसत. एकदा तिने पाठीवर वेड्यावाकड्या रेषा काढल्या. तितक्यात बाहेरून आलेल्या माधवाला ती म्हणाली, मामा बघले, मी चित्र काढलंय. माधवने तिच्याकडे लक्ष दिले नाही. तशी संजीवनी पुन्हा म्हणाली, ए मामा बघ नाले, असं काय कळतोले? ए कार्टे, तिकडे जाय, मला वेडणे, त्रास नको देत जाऊ. असे म्हणत माधवने तिच्या पाठीवर रपाटा दिला. ती रडत रडत नयनजवळ येऊन म्हणाली, आई मामा बघत नाही ग, मला मारले मामाने. बाजीवर पडल्या पडल्या नयन माधवला म्हणाली, लेकरू इतकं म्हणतोय तर बघणार आहे तिच्याकडे. मला वेड नाही ग. माधव म्हणाला, माहिती आहे रे सगळं. लहान लेकरावर हात टाकतात का? माधव, का मारले रे तिला? तिने काय गोडे मारले? भोग असतात रे नशिबाचे. आई म्हणाले, भोग म्हणे दुसऱ्याच्या जीवावर जगायचे आणि तोरा पहा, अन्न छत्री जेवायचे आणि वर मिरपूड मागायची. माधव म्हणाला. आशा तर माधवाच्याही पुढे. कॉलेजात जात असल्यापासून तिचा नखरा वेगळाच. घरी असली म्हणजे सदानकदा दूरदर्शन पुढेच बसलेली. त्या दिवशी सकाळी आशा वेणी घालत होती. नयनला कुठून सुचले काय माहिती. मी सहजच संजीवनीला म्हणाले, जा मावशीकडून वेणी घालून घे. आशा मावशी छान छान वेणी घालते. संजीवनी पडतच माधवीजवळ गेली. आशासमोर उभी राहून म्हणाली, मावशी ए मावशी, वेणी घाल ना ग. ए पड बावडात, मला वेळ होतोय. आशा, अगं तिच्या वेणीला किती वेळ लागेल? नयनने विचारले. ताईच सांगितलं ना, मला वेळ नाही फालतू कामासाठी. असं म्हणत माधवीला आशाने चक्क ढकलून दिले. आशा माधवीच्या तशी तऱ्हा असली तरीही नयनची आई बिचारी अधूनमधून काहीतरी बोलायची. भाऊंना एका सिनेमागृहामध्ये व्यवस्थापकाची नोकरी मिळाली होती. सिनेमागृहाच्या मालकाचा फार मोठा उद्योग होता. शिवाय अनेक शहरातून त्याचे वैध अवैध व्यवसाय होते. मैत्री नेतेगण त्यांच्यासोबत सतत उठबस असल्यामुळे त्याला सिनेमा व्यवसायाकडे लक्ष द्यायला म्हणावा तसा वेळ नव्हता. काही महिन्यात भाऊंनी मालकांचा विश्वास जिंकला. त्यांनी सिनेमागृहाचा सारा कारभार भाऊंवर सोपवला. भाऊ अनधिकृतपणे सिनेमागृहाचे मालक झाले आणि अधिकृत मालकी गाजवू लागले. तिथे पूर्वीपासून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांनी भाऊंना तिकिटाचा काळाबाजार शिकवला. त्या व्यवहारातून भरपूर पैसा भाऊंच्या खिशात खडखडू लागला आणि अल्पवधीतच त्यांच्या संसाराने उभारी घेतली. गावाकडून कफल्लत म्हणून आलेल्या भाऊंनी शहरात चांगले बस्तान मिळवले. गळ्यात लॉकेट, बोटांमध्ये अंगठ्या घालून फिरत होते. मात्र वकिलीची फी देण्यासाठी स्वतःच्या कन्येकडून पैसे मागत होते. नयनला लंकेची पार्वती बनवत होते. दुसरीकडे भाऊ पाठोपाठ अमरावतीला आलेले अण्णा मात्र सावरू शकले नाहीत.
खोट्यापणामुळे त्यांनी स्वतः कुठे नोकरी केली नाही. त्यांच्या मुलाला किशोरला एका प्रेसमध्ये काम मिळाले होते. किशोरला मिळणाऱ्या पगारामध्ये 3 माणसांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड, कुचुंबना, उपासमार या गोष्टींची कल्पनाच केलेली बरी. माधवीला पाहायला आलेल्या काकींना नयनने क्षणभर ओळखलेच नाही. काकींच्या अंगावरील पोतारे त्यांची दशा स्पष्ट करीत होती. अल्पावधीत सावरलेले भाऊ अंगापिढाने सुधारले होते. त्यांच्या सिनेमागृहात नियमितपणे अश्लील सिनेमे चालायचे. सिनेमातील अश्लील उघडी नागडी दृश्य पाहून भाऊंची मनस्थिती नियंत्रणात राहायची नाही. 50च्या घरात पोहोचलेले भाऊ घरातील नवऱ्याने टाकलेले, मुलीच्या वयात असलेल्या दुसऱ्या मुलीच्या आणि तारुण्यात पदार्पण केलेल्या मुलाचा विचार न करता रात्रीच खेळ चालायचा. सहजा रोजच रात्री बायकोसोबत कार्यरत होत असत. भिंतीपलीकडे होणारे आवाज ऐकून तिघेही कासावीस होत. त्या आवाजाने नयनची आतंकित वासना अचानक जागी होई. तिच्या शेजारी असलेल्या बहीण भावाची तळमळ तिच्या लक्षात येत असे. त्याच्या वातावरणात त्यांच्या भावना अनावर झाल्या. त्यांना हवा मिळाली तर त्या दोघांच्या हातातून वेगळा अनर्थ पडू नये म्हणून नयन एके दिवशी आईला म्हणाली, आई, बोलू नाही पण लाज वाटते. आता आणखी तुझे काय? माझे नाही, परंतु आशा माधवचा विचार करा. होतील ना योग्य वेळी त्यांची लग्नेही होतीलच ग बाई. मी त्यांच्या लग्नाचे म्हणत नाही. भाऊ आणि तू रोज रात्री जे खेळ करतात ना त्याविषयी मी बोलते. नयने काय करावे तेच समजत नाही ग. तू म्हणतेस ते मलाही माहिती आहे. पट्टे आहे, पण त्यांना नकार दिला आणि हे दुसरे कुठे तोंड घातले हा विचारही अस्वस्थ करतो. या वयात आणखी काही वेगळे प्रकार नको म्हणून मी गुमाने पडून राहते ग बाई. नयनच्या आईच्या आवाज आणि मजबूर परिस्थिती पाहून तिने तो विषय थांबवला. त्या दिवशी दुपारी माधवीस पाजत असताना भाऊ नागपूरहून परतले. पोटगीच्या केसची तारीख होती. नयनची प्रकृतीची चांगली नव्हती म्हणून अनेक विनवण्या केल्यानंतर भाऊ नागपूरला गेले होते. भाऊ, केसचा निकाल काय झाला? काय लागला? नयन विचारत असताना भाऊ मध्येच म्हणाले, मी काय न्यायाधीश आहे? टोपलंभर घाण करून बसलीस तू आणि अजून मला विचारते केसचे काय झाले? काय झाले हो? नयनच्या आईने काळजीने विचारले. बाईसाहेबांनी संमती दिली आहे सदाशिवला दुसरे लग्न करण्यासाठी. काय? मी स्वतःहून परवानगी दिली म्हणे? शक्यच नाही. मी खोटं बोलतोय का? त्याने पुरावा म्हणून तू संमती दिलेली तुझ्या आवाजातील टेप दाखवली केली आहे कोर्टात. काय? माय गॉड. नयनला ती रात्र आठवली. सासरमधील ती निश्चित एकमेव चांगली म्हणता येईल अशी रात्र होती जी नयनच्या कायम स्मरणामध्ये राहिली होती. त्याच एका रात्री सदा तिच्याशी अतिशय प्रेमाने तिच्या मनाप्रमाणे वागला होता. त्याच्या त्या नाटकात ती फसली होती. प्रथमच गवसलेले सुख हिरावल्या जाऊ नये म्हणून तिने सहज हसत हसत परवानगी दिली होती. त्या प्रसंगाच्या, त्या होकाराचा सदाशिव तसा वापर करेल हे तिच्या मनातही आले नव्हते. मात्र तिला हे सुद्धा आठवत होते की त्याने तिच्याकडून सहज म्हणून होकार मिळताच अत्यानंदाने टेप बंद करून तिला ती कॅसेट दाखवली. त्याच रात्री मामांच्या म्हणजेच प्रभाच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच सकाळी तिने शोध घेऊनही ती कॅसेट सापडली नव्हती. नयनला सारे आठवले. बापरे, केवढा मोठा नियोजन कट होता तो. कशी हुशारीने पावले उचलली होती त्यांनी. प्रेमाचे नाटक करून नयनची संमती मिळवून त्याच रात्री मामांचा खून करून मैदान साफ केले होते. भरल्या डोळ्यांनी नयनने विचारले, काही उपाय? वकील काय म्हणतात? ते काय म्हणणार? त्यांचे हातच तोडल्याप्रमाणे झालंय. स्वतःच्या हाताने पायावर दोंडा पाडून घेतलाय तू. तशी संमती देताना कुणाला तरी विचारायची तर ना. मला काय माहिती? कधी नव्हे ते त्या रात्री ते गोड गोड बोलले आणि बोलण्यामध्ये हसण्यात मी होकार दिला. नंतर मग त्यांनी ती कॅसेट दाखवली. वा वा, काय अडाणी आहेस ग. यासाठी का पदवी घेतली तू? आता वकिलांचे म्हणणे काय आहे बाबा? वकीलच ते आणखी 5,000 रुपये मागतात. हे घ्या, भरा त्यांचे घर. असे म्हणत नयनने हातातल्या पाटल्या काढून भाऊंपुढे ठेवल्या. सिनेमाच्या तिकिटांचा काळाबाजार करून स्वतःचे घर भरताना मालामाल होणारे भाऊ स्वतःच्या लेकीलाही नागवताना मागे पुढे पाहत नव्हते. तिच्या अंगावरचे एक एक करीत सारे दागिने काढून तिला कफल्लक बनवत होते.
भाऊ, मी नोकरी करायचं असं ठरवलं आहे. तेवढेच दिंडवडे राहिले आहेत काढायचे. तुमचे काय कमी आहे का? अगं, तुला काही कमी आहे काय ग इथं? मला असं कुणावर अवलंबून राहणं जमणार नाही, नयन म्हणाली. माधवी 6 महिन्याची झाली आहे आणि नयनने नोकरीचा शोध सुरू केला. कुठे अशी पटकन नोकरी मिळेल? नयनने अनेक ठिकाणी अर्ज केले, प्रयत्न केले, परंतु तिला यश मिळत नव्हते. अनेक ठिकाणी एकाच जागेसाठी शेकडो अर्ज येत. त्यात बऱ्याच स्त्रियाही असत. कुणी आमदार, खासदार, मंत्री, कुणाच्या तर असा वशिला आणत. अनेक जणी पैशांच्या जोरावर नोकरी मिळवीत, तर काही तरुणी स्वतःच्या शरीरास पणावर लावून नोकरी मिळवीत असत. परंतु तसा कुठलाही वशिला नसल्यामुळे नयन दरदरकी ठोकरे खात फिरत होती. कुणाचे पत्र नाही, पैसा नाही. अशा परिस्थितीमध्ये तिच्या शरीराकडे लालसेने पाहणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढून वासनेने आंधळे झालेल्या एका दोघांच्या गालावर बोटे उमटून तिने त्यांच्या डोळ्यामधील झणझणीत अंजन घातले होते. प्रयत्न केल्यानंतर बाळूच्या कणातून तेलही गळते, त्याचप्रमाणे अखेर नयनला यश आले. शहरात नवीन शाळा उघडण्याच्या संस्थाचालकास एका शिक्षिकेची आवश्यकता होती. संस्थेचे पहिलेच वर्ष, अनुदान नाही, शिवाय कमी पगार, यामुळे त्या शाळेत कुणी नोकरी करण्यास तयार नव्हते. मात्र नयनने होकार दिला. नयन आणि संस्थाचालक दोघांनीही एकमेकांच्या गरजा लक्षात घेऊन विनाअट बिनशर्त होकार दिला. पहिल्याच दिवशी एकही विद्यार्थी नसलेल्या त्या शाळेत नयन मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिपाई बनली. 8व्याच्या त्या शाळेला 3ऱ्या दिवशी पहिला विद्यार्थी मिळाला. भवानी आई, सुरुवात तर झाली. त्या दिवशी सकाळी नयन शाळेत जाण्याची तयारी करत असताना बाहेरून आलेले भाऊ आईला घाबऱ्या स्वरात म्हणाले, अगं अगं चल, लवकर चल. भाऊचा तसा घाबरा आवाज अवतार बघून घाबरलेल्या आईने विचारले, अहो काय झाले हो? अगं, कमाचा नवरा सिरियस आहे. मी येतानाच अण्णा, मंगल, शोभा, साधना यांना सांगून आलोय. चल लवकर. शिव शिव शंकरा, हे काय अरिष्ट आणलं रे बाबा, कृपा असू दे रे बाबा, असे म्हणत म्हणत आईने जाण्याची तयारी सुरू केली. काही क्षणातच नयनच्या आत्या मंगल, शोभा, साधना, अण्णा, काकी, तिन्ही आत्यांचे यजमानही पोचले. अवघ्या 10 मिनिटात सारी मंडळी जीपमध्ये निघून गेली. कुणीही नयनला चल, येतीस का असे विचारले नाही. थकल्या पावलांनी नयन शाळेत पोहोचली. पाहता पाहता शाळा उघडून 3 वर्षे झाली होती. 4थीचा वर्गही उघडला होता. संस्थाचालक खांडरे नयनच्या कामावर खुश होते. 4 वर्गात भरपूर विद्यार्थी होते, त्यामुळे दुसरे 4 शिक्षकही नेमले होते. संजीवनीलाही पहिल्या वर्गात टाकले होते. पोरगी मोठी, बुद्धिमान, एकपाठी होती. सांगितलेले पटकन समजून घेण्याची उपजक क्षमता तिच्याजवळ होती. त्या दिवशी कमा आत्याकडची बातमी ऐकल्यापासून नयन बेचैन होती. राहून तिच्या डोळ्यापुढे कमा आत्या आणि मामांचा चेहरा येत होता. भाऊ आणि मामांचे वय सारखेच म्हणायचे, 50शीचेच होते. मामा अंतव्यस्त ही कल्पनाच तिला करवत नव्हती. त्यांची मुलगी बेबीसुद्धा तिशी गाठून अविवाहित होती. मामांकडून हात उसने घेतलेले पैसे भाऊ अण्णांच्या घशामध्ये गेल्याप्रमाणेच होते. मात्र त्यामुळे मामांनी मिळवला होता दोन्ही भावांचा अबोला. रक्कमही भरपूर होती. अण्णा भाऊंच्या गरजेच्या वेळी केवळ एका शब्दावर मामांनी तेवढी रक्कम दिली होती, तीही कमा आत्याच्या मनाविरुद्ध. बेबीचे लग्नाचे वय झाले तेव्हा मामांना पैशांची गरज होती, परंतु अण्णा भाऊ पैसे देत नव्हते आणि दुसरा पैसा नसल्यामुळे बेबीचे लग्न लांबत असल्याचे पाहून मामांनी हाय खाल्ली होती. नयन स्वतःच्या विचारात असल्याचे पाहून गायतोंडे नावाच्या शिक्षकाने विचारले, ताई बरे नाही का तुम्हाला? तसं नाही हो भाऊ, मामा अंतव्यस्त असल्याचा निरोप आला. सारे कामे राहू द्या, तुम्ही शांत बसून राहा, मी पाहतो सारे. संजीवनी जरी वयाने लहान असली तरी अनुभवाने ती बरीच शिकली होती. भाऊ, मामा, मावशी यांच्यासमोर ती फारशी जात नसे. आजीसोबत मात्र ती बसत असे. त्या दिवशी दुपारी नयन बसलेली असताना संजीवनी तिच्याजवळ येऊन म्हणाली, आई मला
एक सांग ना गं. नयन तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेत पाहत असताना संजू पुढे म्हणाली, मला मामा मावशी का बोलत नाही त्यात छकुलीचे आजोबा बघ कसे फिरायला नेतात, तिचा लाड करतात, मग आपले भाऊ मला का नेत नाही? आई, आपण माझ्या बाबांकडे जाऊया ना गं. बाबा कुठे आहेत गं? ते छकुलीचे बाबा की नाही ऑफिसमधून आल्यावर तिला सायकलवर फिरायला घेऊन जातात. माझे बाबा मला नेतील ना गं. परंतु आई काहीच बोलत नाही आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं पाहून संजीवनी पुढे म्हणाली, आई तू रडू नकोस. तू रडताना मलाही रडू येतं गं. बरं मी पुन्हा नाही बोलणार या विषयावर माझी सोनी, असे म्हणत नयनने संजीवनीस कवटाळले. बाहेर मुलांचा गोंधळ ऐकू आला. शाळा सुटली होती. थकल्या पावलांनी धडधडत्या अंतःकरणाने नयन घरी पोहोचली. तोपर्यंत जीप परतली होती. सर्वांचे चेहरे काय घडले होते ते सांगत होते. जीप पोहोचण्यापूर्वीच सारे आटोपले होते. मामांनी या स्वार्थी जगाचा निरोप घेतला होता. तरुणीसाठी लग्नाची मुलगी आत्याच्या गळ्यात बांधून मामा मोकळे झाले होते. नयनला पाहताच तिन्ही आत्यांच्या अश्रूंचे बाण फुटले. नयनेही स्वतः सावरू शकली नाही. मामांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का आई काकीलाही बसला होता. आई, काकी आणि कमा आत्या यांच्यामध्ये नात्यापेक्षा मैत्रीचा धागा घट्ट विणला गेला होता. तिघी जणी जवळपास एकाच वयाच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये वेगळाच सुसंवाद साधला गेला होता. प्रत्येक लग्न कार्यामध्ये कमा आत्याच्या सिंहाच्या वाटा असायच्या. प्रसंगी अण्णा भाऊसुद्धा तिचा सल्ला घेत असत. लग्नाच्या असो, कोणत्या कार्यक्रमाच्या असो वा सुट्ट्यांचे निमित्त साधून एकत्र आलेले कुटुंबाच्या स्वयंपाक म्हणजे नाकी नऊ येत. परंतु काकी आईच्या मदतीला कमा आत्या असली म्हणजे मग कुणी स्वयंपाकाकडे पाहण्याची गरजच नसे. भल्या मोठ्या कणकीच्या उंड्याची उंच पुड्यांची चढत केव्हा होईल हे त्यांनाही समजायचे नाही. गप्पा, गाणी आणि विनोद यामुळे स्वयंपाकघर दणाणले जाई. 15 दिवसांचा दुखोटाही संपला. मामांच्या गोड जेवणावरून सारे परतले. हळूहळू सारे स्वतःच्या कामात आणि शहरी वातावरणात रुळले. रोज येणारी मामांची आठवण नंतर कधीतरी प्रसंगोपात येऊ लागली. मामांना जाऊन काही महिने होत नाही तोच भाऊंनी आशा आणि माधव दोघांचीही लग्ने ठरवली. दोन्ही लग्ने एकाच मांडवामध्ये उरकवण्याचा त्यांचा विचार सफल झाला. शहरात स्थायिक झाल्यापासून पावलोपावली व्यवहार करणाऱ्या भाऊंनी तिथेच व्यवहार साधला होता. एकाच मांडवात एकाच खर्चामध्ये दोघी लग्न उरकवण्याचा. तसे पाहिले तर भाऊंचा दृष्टिकोन बरोबर होता. गावी असताना उधळपट्टी वतनदारी कमावलेले भाऊ अनुभवातून शहाणे होत एक एक पाऊल व्यवस्थित टाकत होते. दोन्ही लग्ने स्वतःच्याच घरात व्हावेत या भाऊंच्या विचाराने उसळी मारली आणि लगेचच त्यांनी शहराच्या मध्यभागी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या प्लॉटवर बांधकाम सुरू केले. दिवसागणिक बांधकाम प्रगतीपथावर होते. माधवला मिळालेल्या उंड्यामधून भाऊंनी सोन्यासाठी चांगले दागिने बनवून घेतले. दुसरीकडे नयनच्या कोर्टाच्या कामासाठी तिच्या एक एक दागिना घेऊनही ते तारखेला जाण्याचे टाळत असत. एखाद्या वेळी नागपूरला गेले तरी स्वतःजवळ पैसे नसल्याचे भासून जाण्या येण्याचा खर्च मात्र नयन जोडून घेत असत. घराचे बांधकाम आणि लग्नाची कामे असल्यामुळे भाऊंना वेळ नव्हता. म्हणून नयन तारखेच्या दिवशी नागपूरला पोहोचली. सकाळीच ती वकिलांच्या घरी गेली. तो प्रशस्त बंगला वकिलांचे ऐश्वर्य आणि त्यांच्या कमाईची साक्ष देत होता. नयनताई, तुम्ही स्वतःच्या तोंडाने त्यांच्या लग्नासाठी दिलेली संमती यामुळे केस भलतीच चिडली. वकील सांगत असताना नयन मध्येच म्हणाले, पण आपण मार्ग काढू असे भाऊंना सांगितलं होते. काय मी असे सांगितले होते? अहो, केस सूर्यप्रकाशाप्रमाणे साक्ष देत आहे. पण वकील साहेब, आपण त्याचसाठी 11,000 रुपये घेतले ना भाऊंकडून. काय म्हणताय ताई, भलतेच आरोप करू नका. आजवर मला फक्त 1,500 रुपये मिळालेत. वकिलांचे ते बोल ऐकून नयनला प्रचंड धक्का बसला. याचा अर्थ भाऊंनी तिला स्वतःच्या पोटच्या पोरीला फसवले होते. भाऊंकडून, प्रत्यक्ष जन्मदात्याकडून तिला ही अपेक्षा नव्हती. परंतु शेवटी भाऊंनी प्रहार केलाच होता तिच्या. वकिलांच्या गाडीतून नयन न्यायालयात पोहोचली. ती कारमधून उतरत असताना शेजारी थांबलेल्या गाडीतून उतरलेले जोडपे पाहून नयन दचकली.
ते होते सदा आणि प्रभा. तिचे सर्वस्व तिच्या पती नयनकडे तिरस्कारयुक्त दृष्टी टाकून एका मुलीच्या जी लंगडी होती हाताला धरून ते दोघे पुढे गेले. सदाशिव बराच स्थूल दिसत होता. नयन तिथे असताना त्याने प्रभाच्या सांगण्यावरून पिणे सोडले होते, त्यामुळे त्याची चालही सुधारली होती. तिच्या संसाराच्या थकड्यावर त्या दोघांचा संसार चांगलाच फुललेला दिसत होता. नयनची स्वतःची संसारवेल मात्र करपली होती. तिकडे संजीवनी वडिलांच्या प्रेमासाठी तडफडताना तिचेच बाबा तिच्या हक्काचे प्रेम तिच्या सावत्र बहिणीवर भरभरून उधळत होते. ती स्वतःच्या विचारात असताना न्यायालयाचे काम संपले. काय झाले काय नाही ते तिला काहीच समजले नाही. तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. वकिलांनी तारीख पुढे ढकलली असे सांगताच नयन न्यायालयाबाहेर पडली आणि सरळ बस स्थानकावर आली. बस मायराकडे धावत होती, मात्र मन सासरभोवती गिरट्या घालत होते. मी सासर सोडले आणि त्यांना रान मोकळे झाले. मामांच्या रूपातला काटा त्यांनी अगोदरच दूर केला होता आणि त्याच रात्री गोडी गुलाबीने माझी संमती घेऊन माझे हात तोडून टाकले होते. त्या रात्री सदा किती प्रेमाने वागला ते त्याचे फसवो माया रूप मी का ओळखू शकले नाही. त्याच्या त्या रूपाने माझ्या गोंधळलेल्या अवस्थेचा फायदा उचलत मला बरोबर जाळ्यात अडकवले. किती भयंकर चूक केली मी. त्याचे प्रेम तसे अचानक का उफाडले असा साधा विचारही माझ्या मनात का शिवला नाही. एकदा दिवस थांबून विचार करून आणि इतर कोणास नाही पण माझ्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करणाऱ्या विठाबाईस मी का विचारले नाही. ती त्या विचारात गुरफटलेली असताना वाहक म्हणाला, बाई तिकीट घ्या. वाहक तिकीट देऊन जातात दुरावलेल्या विचारांच्या माशा पुन्हा गोंगावत आल्या. कशी असेल विठाबाई. तिने मला किती सांभाळलं जपलं. तिचा आधार होता म्हणून मी तेवढे दिवस सासरे राहू शकले. ती नसती तर मी फार पूर्वीच जीवाचे काही बरे वाईट केले असते किंवा संसार सोडून माहेरी गेली असते. मी निघून आल्यावर विठाबाई प्रभाकडे कामाला राहिली असेल का. स्वाभिमानी विठाला तेथे काम करवेल असेल का. मी तिला न बोलता न सांगता निघून आले तेव्हा तिला काय वाटले असेल का. काही दिवसात तीही मला विसरली असेल. जिचे जन्मोजन्मीचे संबंध ऋणानुबंध क्षणात तुटतात. आई बाप बहीण भाऊ नवरा बायको या नात्यांची शाश्वती राहिली नाही. तिथे मानलेले नाते कुठवर लक्षात राहतील. आज सदाने तोंड देखलं तरी विचारलं का. माझी संजूची मादीची साक्षी चौकशी केली नाही. तो तरी का विचारेल. संजीवनीवरून बाळूशी तसले संबंध जोडताना सदाला काहीच कसे वाटले नाही. अर्थात त्याला काय वाटणार. एका पवित्र नात्याशी त्यानेच अपवित्र नाते जोडून घाणेरडे संबंध जोडले. त्याला सारे नाते संबंधात तसेच विकृत नाते दिसणार. बसने मोठे वळण घेतले. बस एका स्थानकामध्ये शिरत होती. तिने खिडकीतून बघितले आणि मनाशी म्हणाले, अरे हे तर माझे सासरचेच गाव. माझ्यासाठी नरकच ठरलेले सासर. अपेक्षाभंग मरण यातना देणारे हेच ते सासर. केवढी मोठी संसारिक स्वप्ने घेऊन पहिल्यांदा मी या गावामध्ये पाय ठेवले होते. परंतु या सासरने मला हताश हतबल करून माझे सर्वस्व हिरावले होते. सासरचे अनेक गाव झेलून हळवी झाली होती. हेच का स्त्रियांचे जीवन. स्वतःच्या भावनांच्या बळी देऊनच त्यांना संसार उभारावा लागतो. पुरुषांमध्ये मनाप्रमाणे स्त्रियांच्या चालवाच लागते. स्वतःचे अस्तित्व विसरून त्यांना पतीचे मुलांचे व्यक्तिमत्व घडवावे लागते. परंतु मला तशी संधी माझ्या नवऱ्याने दिली नाही. मला माझ्या संसाराच्या बळी देऊन सवतीचा संसार फुलवताना पाहण्याचे दुर्भाग्य भोगावे लागते आहे. कथा आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील भाग उद्या संध्याकाळी आपल्या सेवेसाठी हजर राहील. धन्यवाद.